So here we are going to start our lecture. Just we will take that quick review. Yesterday what we have learned about linear dependency and independency. Okay. काय शिकला आपण लिनियर डिपेंडन्स कधी म्हणतोय लिनियर डिपेंडन्स ओके when we can say लिनियर डिपेंडन्सी कधी म्हणतोय काय असतं इक्वेशन मॅट्रिक्स इक्वेशन काय असतं k1 x1 plus k2 K2X2 plus x2 so on K3X3 plus kn xn is equal to 0 0 0 where k1 equal to k2 equal to K2 k3 equal to k4 and so on Kn. not equal to kn 0 are all not equal to 0 म्हणजे ज्यावेळेस k1 k2 k3 ह्याच्या व्हॅल्यू असतात ॲटलिस्ट एक व्हॅल्यू तरी आपल्याला नॉन झिरो असावी लागते देन दॅट टाइम वी कॅन से दॅट व्हेक्टर्स आर व्हॉट वी से दॅट व्हेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट ओके मग त्याच्यावरून आपल्याला ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करतोय त्यावेळेस इथं रँक आपल्याला लिहावी लागते ओके सो इन दिस केस आर इज लेस दॅन एन आपल्याला काय मिळतं आर इज लेस दॅन एन ज्यावेळेस लिनियरली डिपेंडंट असतात व्हेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट देन that time we are getting r is less than n therefore we are getting the solutions and we will get the linear combination between given vector बरोबर आहे म्हणजे आपण काय केलं होतं काल एक एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यावर लास्टला आपण असं फाइंड आउट केलं ना x1 इज इक्वल टू x2 प्लस x3 म्हणजे हे असं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागतं अँड दॅट इज नोन ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन इन बिटवीन गिवन व्हेक्टर्स अंडरस्टूड मग इंडिपेंडेंट कधी म्हणतोय लिनियरली इंडिपेंडेंट when we are going to say that given vectors all are constants are linearly independent कधी म्हणतो त्यावेळेस इथं आपण r इज इक्वल टू n ही कंडिशन तिथे सॅटिस्फाय होते आणि all k1 k2 k3 and so on are equal to 0 isn't it if k1 k2 k3 are not equal to 0 then we are getting or we can say the given vectors are linearly dependent and if k1 k2 k3 all are 0 then we can say that given vectors are linearly independent understood have you understood Yes, ma'am. okay Yes, ma'am. so let us start one example we are going to see काल एक एक्झाम्पल बघितलं आपण ठीक आहे आता दुसरे एक्झाम्पल बघूयात राईट डाउन examine for linear dependence independence examine for linear dependence or independence for मॅम तुमचा आवाज व्यवस्थित for नाहीये. for the vectors x1 is equal to for the vectors x1 is equal to 1 2 3 4 x2 is equal to 0
1 0 1 minus 1 2 0 1 minus 1 2 x3 is equal to 1 5 1 5 1 8 and last vector it is given x4 which is equal to 3 7 8 14. Okay, so here we are going to see where the given vectors are linearly dependent or independent. Okay, so let us start to solve this. What to do first of all? काय करतो आधी इथं? राईट इट इनटू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. Yes, first we are taking that matrix equation. Okay, means here we are taking that equation as how many vectors are there? 4. So we are taking that 4 scalars. 4. K1 x1 plus K2 x2 plus K3 x3 plus K4 x4. Okay, now this matrix equation we are writing in terms of A K is equal to 0. इथून आलाय. हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन कसं लिहितोय आपण ए के इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये. सो हियर राईट दॅट इक्वेशन लाईक ए के इज इक्वल टू 0 वेअर ए. आता याच्यामध्ये फर्स्ट आहे x1 जो रो व्हेक्टर दिलेला आहे आपल्याला, तर त्याला आपल्याला कॉलम फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो फर्स्ट कॉलम वी आर गेटिंग ॲज 1 2 3 4. सेकंड रो ॲज सेकंड कॉलम 0 1 minus 1 2. Third row 1 5 1 1 8. 8 Next 3 3 7 7 8 14. Then what are the unknowns here? Unknowns काय देतात आपले? K1 K1 K2 K3 K4 K3 K4 equal to 0. आहे. बाकीचे आपले डिस्टर्ब करू नका, बाकीच्यांना म्यूट करा. नाउ नेक्स्ट व्हाट टू डू हियर? R4 minus 4 R1. Yes, first we are applying that R4. So here we are applying first transformation R4 minus 4 R1. Okay, the next one. R3 minus 3 R1. आता एक सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस आपण हे मॅट्रिक्स रिड्यूस करतोय, जर मोठी संख्या असेल तिथं मोठा डिजिट असेल तर त्यावेळेस काय करायचं, तो सिम्प्लिफाय करून आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घेता येतात का हे चेक करायचं. सपोज आता मी इथं घेतलं, आता हे लास्ट जो रो आहे आपला त्याच्यामध्ये 4 2 8 14 आहे असं, बरोबर आहे. इफ I am taking that R4 minus R3, R3 minus R2, R2 minus R1 like this, then it will be simplified and you will get that transformation easily. Okay, पुढचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात ते आपल्याला इझिली तिथं अप्लाय करता येतील. तसं करूयात आपण इथं. मॅम R4 डिवायडेड बाय Yes, 2 पण ma'am. येत आहे. येते नो प्रॉब्लेम. R4/2 सुद्धा करू शकताय. असं इथं काय सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय त्यावेळेस इथं प्रत्येकांचे ट्रान्सफॉर्मेशन वेगळे असू शकतात. लक्षात येते का मला काय म्हणायचंय? यू कॅन टेक युअर ओन ट्रान्सफॉर्मेशन, यू कॅन अप्लाय देअर युअर ओन ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन मे बी डिफरंट, बट यू विल गेट दॅट सेम सोल्युशन. गॉट इट? रँक सगळ्यांचा सेमच Yes, ma'am. असतो. Yes, आता- ma'am. आता जर मी इथं या ठिकाणी बघा, मी सपोज असं घेतलं, तुम्ही तुमचं ओन यूज करू शकताय. R4 मायनस R3 घेतला, R3 मायनस R2 घेतला R2. आणि R2 मायनस R1 घेतला. R1. ओके, असं मी ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर मला काय मिळेल, मॅट्रिक्स काय मिळेल बघा इथं. आता जस्ट वी आर टेकिंग दॅट मॅट्रिक्स ॲज 1 1 0
1, 3. Then 2 minus 1, 1. 1. 1 minus 0, 1. 5 minus 1, 4. 4. 7 minus 3, 4. 4. Okay. Next, 3 minus 2, 1. Minus 1 plus minus 1. -1. किती होतं? minus 1 minus 1. -2. Yes. -2. Yes. -2. Then next, 1 minus 5. -4. -4. Yes. 8 minus 7. 1. 1. Next, 4 minus 3. 1. 1. 2 minus minus 1. 3. 3. 8 minus 1. 7. 14 minus 8. 6. 6. 6. 6. Now you can apply your transformations differently. So here constants are, means that unknowns are K1, K2, K3, K4. Actually these are the scalars, but here we are using as a unknowns, okay, which is equal to 0, 0, 0, 0. Now tell me that next transformation. It will be easy now. R4 minus R3. Okay. R4 minus R3. Shall I take that R3 minus R2 once again? Yes. And R2 minus R1. Is it okay? Is it okay? Yes, madam. Okay. Then we are taking the transformations as 1, 0, 1, 3. Next, 1 minus 1, 0. 1 minus 0, 1. 4 minus 1, 3. 3. 4 minus 3, 1. 1. 1 minus 1, 0. Minus 0. 2, minus 2, minus 1, minus Minus 3. 3. 1. Minus 4, minus 4. Minus 8. -8. Plus 8. Minus, plus or minus? Minus. -8. -8. Yes, it is minus 8. The next, 1 minus 4. Minus -3. Yes, last one. 0, 1 minus 1. 0. 0. 0. 3 minus minus. 5. 5. Yes. Next. 5. Next. 11. 11. Okay. 5. 5. And 5. 5. 5. Okay. Then here we are getting that transformation K1, K2, K3, K4 is equal to ओके. आता नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन काय करताय तुम्ही आता? हा 5 रिमूव्ह करायचा आहे. R4 मायनस 5 R2 करायचा. हा. ओके. R4 मायनस 5 R2. हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय मिळेल सांगा. पहिला रो ॲज इट इज राहील 1, 0, 1, 3. त्याच्यानंतर सेकंड रो 0, 1, 3, 1. थर्ड रो 0, -3, -8, -3. अँड लास्ट रो काय असेल 0, 0. 0, 11 Minus 15. 11 minus 15. -4. -4 आणि इथं 0. आणि 0. नेक्स्ट इथं काय असेल K1, K2, K3, K4. ओके, इक्वल टू 0. हे झालं प्रत्येकांचं. नाउ नेक्स्ट जस्ट आय एम गोइंग टू इरेज दिस. R3 plus 3 R2. जस्ट अ मिनिट. R3 plus मला परत एकदा तो आता आपण रिड्यूस केलेला मॅट्रिक्स सांगा. 1 0 1 1 3 0 1 3. 1 0 1 3 3. सेकंड रो 3 0 1 0 1 3 1. 3 1. थर्ड रो 0 -3 3 -8 -3 -8 आहे का -8 आहे प्लस 8 आहे. -8. ओके. लास्ट 0 0 0 0 0, -4 0. -4 0.
K1 K2. खूपदा काय होतं माहितीये का, आपण इथे लिहिताना आपल्याला x1 x2 x3 ची सवय लागलेली असते, त्यामुळे इथं K1 K2 K3 लिहायच्या ऐवजी आपण x यूज करतोय. तर ते थोडंसं लक्ष ठेवायचं त्याच्यावर. इथं काय असणार आहे आपला 0. ओके, नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, प्लीज टेल मी दॅट. R3 plus 3R1. Yes, 3R. R3 plus 3R2. So 1 0 1 3 0 1 3 1 0 0 minus 8 plus 9. Plus 1. 1. 1 minus 3 plus 3 0. Last we have 0 0 minus 4 0. त्याच्यानंतर इथं असणार आहे K1, K2, K3, K1 K4. K2 K3 K4. Okay, which is equal to 0. After that, last transformation, शेवटचं ट्रान्सफॉर्मेशन काय मिळेल R4 सांगा. plus R3. R4 plus R3. R4 plus फक्त R3. R4. नाही, R4 plus 4R3. Yes, R4 plus 4 R3. Is it okay? So here, Yes. lastly, we are getting that matrix which has been reduced with only row transformation, and last row we are getting all zeros. Okay. Now tell me that rank of given matrix which have reduced. 3. Rank Three. is 3. Number of unknowns are 4. yes. 4. So first of all, I am writing that here. Rank is equal to 3. Okay. Number of unknowns, n is equal to 4. 4. If you are rewriting that equations, if you are taking that equations, आता ह्या तिकडे इक्वेशन घेतलं आपण, तर इक्वेशन कसं येईल बघा आता इथं. Rewrite equations. As we have rank of given matrix is 3, number of unknowns are 4, means here we are getting R is less than n, and whenever we are getting that R is less than n, that time, what is the conclusion? Minus R parameter. पॅरामीटर झालं, नंतर झालं, पॅरामीटरची गोष्ट नंतर झाली, पण याच्यामध्ये लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्स मध्ये आर इज लेस दॅन एन नसेल तर आपल्याला कोणत्या टाईपचं सोल्युशन मिळतं? इन्फायनाइटला जायचं नाही आपल्याला, इन्फायनाइटला नाही जायचं. आपल्याला काय म्हणायचं आता, इन केस ऑफ लिनियर डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स, इफ आर इज इक्वल टू एन, vectors are linearly independent. If R is equal to n, vectors are linearly independent. And if R is less than n, vectors are linearly dependent. Okay. So we are taking that equations as first equation K1. आता सेकंड कोएफिशिएंट 0 आहे, त्यामुळे तिथे K2 लिहायची गरजच नाही आपल्याला. प्लस K3 प्लस K4 is equal to 0. सेकंड इक्वेशन काय, K2 प्लस 3K3 प्लस K4 is equal to 0. त्याच्यानंतर लास्ट इक्वेशन काय मिळतं आपल्याला? मॅडम वरती 3K4 येणार ना? हा, हियर इट विल बी 3K4. इट इज 3K4. हा, नेक्स्ट K3 is equal to थर्ड इक्वेशन काय मिळेल? K3 is equal to 0. ओके, पण आपल्याला काय माहिती आहे, R is less than n, therefore what we are going to consider n minus R parameter. So here we are getting that K4 is equal to T. What we are putting here, K4 is equal to T. K4 is equal to T आणि K3 ची व्हॅल्यू ऑलरेडी मिळाली आपल्याला, that is 0.
K3 is equal to 0. K4 is equal to T and K3 is equal to 0. We are keeping in second equation. And from this second equation, we will get the value of K2. K2 मिळेल आपल्याला. मग K2 मिळाल्यानंतर K4, K3, K2 हे फर्स्ट इक्वेशन वर पुट केलं तर त्याच्यावरून आपल्याला K1 ची व्हॅल्यू मिळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर कीपिंग द व्हॅल्यूज ऑफ K3 and K4 in equation 2. Therefore, K2 plus 3 into 0 plus T is equal to 0. Therefore, K2 is equal to हा T तिकडे जर गेला मायनस टी. झाला. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केल्या. सगळ्या व्हॅल्यूज आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केल्या. तर फर्स्ट इक्वेशन कसं मिळेल आपल्याला? पुट इन फर्स्ट इक्वेशन. व्हॉट वी आर गेटिंग देअर? द व्हॅल्यू ऑफ K1. सो K1 K3 0 आहे आणि 3K म्हणजे इथे काय असेल K1 प्लस 0 प्लस 3 इंटू T इज इक्वल टू 0. इथे K2 ची व्हॅल्यू पुट करायची गरजच नाहीये. सो K1 इज इक्वल टू मायनस 3T. आता हे झालं K1, K2, K3, K4 च्या व्हॅल्यूज. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण परत मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये पुट करतोय. ओके, सो हिअर पुट ऑल दिस in K1 x1 plus K2 x2 plus K3 x3 plus K4 x4 is equal to 0. As we have taken that matrix equation, and in this matrix equation we are keeping the values of K1, K2, K3 and K4. Okay. K4. So here write that values here. फर्स्ट व्हॅल्यू K1 ची व्हॅल्यू काय मिळाली? मायनस 3T मायनस 3T. येस प्लस K2 ची व्हॅल्यू काय आहे? मायनस मायनस T x2 देन K3 इज 0. ओके 0 x3 प्लस T x4 इज इक्वल टू 0. ओके, मग आता कम्प्लीट इक्वेशन मध्ये T हा कॉमन फॅक्टर आहे. कॉमन डिवाइडेड बाय. So we have to divide by T throughout this equation. So we get that the equation as minus 3x1 minus T आहे इथं. म्हणजे ते डायरेक्टली आपण 1x2 येतं ना. So here it is directly we are taking that minus x2. 0 आहे आणि शेवटचं जी टर्म आहे ती प्लस T x4 आहे. T डिवाइड केल्यानंतर प्लस x4 is equal to 0. Got it? आता ह्याच्यामध्ये जर लिनियर कॉम्बिनेशन जर आपल्याला सांगितलं, वी हॅव टू राईट दॅट कॉम्बिनेशन ॲज x4 इज इक्वल टू 3x1 प्लस x2. यू कॅन टॅली दिस प्लस x2. हे तुम्ही प्लस ह्या मायनस x2 तिकडे गेलं प्लस x2 म्हणून. म्हणजे हे दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन बिटवीन गिवन व्हेक्टर्स. ॲज वी नो दॅट हिअर r इज लेस दॅन n मीन्स vectors are linearly Dependent. Yes, linearly dependent. म्हणजे ज्यावेळेस आपण लिनियर इंडिपेंडन्स बघतोय तर त्याच्यामध्ये जर r इज इक्वल टू n असेल तर आपल्याला सगळे व्हॅल्यू 0 मिळतात. ओके, आणि ज्यावेळेस r इज लेस दॅन n असतं तर त्यावेळेस आपल्याला K1, K2 च्या व्हॅल्यू मिळतात. आणि K1, K2 च्या व्हॅल्यू परत आपण दिलेल्या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये पुट करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला जे काही सोल्युशन मिळतं किंवा जे लिनियर कॉम्बिनेशन मिळतं ते आपण इथं प्रूव्ह करतोय. ओके, हे प्रत्येकाला समजलं? इथं काही प्रॉब्लेम आहे कुणाला नाही समजलं असं? लास्ट पार्ट अजून एकदा सांगा ना. होती लास्ट पार्ट लास्ट म्हणजे कुठून सांगू ते सांगा मला. जे आपण व्हॅल्यूज पुट केल्यात ना मॅट्रिक्स मध्ये तिथून. आता इथं हे इक्वेशन पासून सांगू तुम्हाला? इक्वेशन पासून सांगू का? हा चालेल मॅम. ओके, लेट मी सी दॅट. इथं बघा हे मॅट्रिक्स रिड्यूस केलं, इथे पर्यंत सगळ्यांना समजलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रँक फाइंड आउट करतोय आपण. रँक इज इक्वल टू 3 मिळालं आणि n इज इक्वल टू 4.
Obviously, vectors are linearly dependent, means it has solution. So rewrite that equation by using this reduced matrix. मग त्याच्यावरून आपण इक्वेशन लिहिले. पहिलं इक्वेशन k1 plus k2, sorry, that is 0 is there. So k1 plus 0 k2 plus k3 plus 3 k4 is equal to 0. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मिळालं आपल्याला k2 plus 3 k3 plus k4 is equal to 0. थर्ड इक्वेशन मिळालं k3 is equal to 0. मग आपण इथं r is less than n म्हणलेलं आहे. बरोबर आहे, r is less than n आलेलं आहे आपलं. And whenever r is less than n, we have to consider n minus r parameter. ओके, सो n minus r parameter आपण कन्सिडर करतोय. म्हणजे काय करतोय, त्या k1 k2 k3 k4 याच्यामध्ये एका व्हॅल्यूसाठी आपण दुसरा व्हेरिएबल असाइन करतोय. मग आता मी इथं काय केलंय, k4 is equal to t पुट केलंय, म्हणजे ते मला सॉल्व्ह करायला इझी जाईल. k4 is equal to t पुट केलंय, k3 is equal to 0 ऑलरेडी आलेला आहे आपल्याकडे. ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी सेकंड इक्वेशन मध्ये पुट करते. ओके, दोन्ही व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर त्याच्यावरनं मला k2 is equal to minus t मिळाला. ओके, k2 is equal to minus t मिळाल्यानंतर परत ह्या तिन्ही व्हॅल्यूज मी पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करते. पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर मला k1 ची व्हॅल्यू मिळाली, k1 is equal to minus 3t आला. मग आता या ज्या k1 k2 k3 k4 च्या व्हॅल्यूज आहेत हे पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो, जे मॅट्रिक्स इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे आपण, k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 plus k4 x4 is equal to 0. मग तिथे व्हॅल्यू पुट केल्या. k1 ची व्हॅल्यू जी आहे ती -3t x1, k2 काय आहे -t x2 प्लस k3 काय 0 आहे 0 x3 प्लस t, k4 ची व्हॅल्यू आपण t कन्सिडर केली, दॅट इज t x4 is equal to 0. मग आता या इक्वेशन मध्ये t हा कॉमन फॅक्टर आहे. बरोबर आहे, t हा कॉमन फॅक्टर आहे, कॉमन टर्म आहे t. मग कंप्लीट इक्वेशनला आपण t ने डिवाइड करतोय. Here we are dividing the equation by t. So if we are dividing this equation by t, we get the equation as -3x1 minus x2 plus x4 is equal to 0. फक्त आपण t रिमूव्ह केलं त्याच्यावरनं. लक्षात. त्याच्यानंतर मग आता हे झालं ऍक्च्युअल आपलं सोल्युशन. मग या सोल्युशन वरनं आपण काय करतोय, दिलेल्या चारही व्हेक्टर मध्ये काहीतरी एक रिलेशन असतं. दिलेल्या चारही व्हेक्टर मध्ये, आता ह्याच्यामध्ये 4 व्हेक्टर्स आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आपण चारही व्हेक्टर्स कन्सिडर करतोय. मग 4 व्हेक्टर्स मध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर कॉम्बिनेशन बिटवीन गिवन व्हेक्टर्स. इट इज नोन ॲज लिनियर कॉम्बिनेशन बिटवीन given vectors. So here by using this matrix equation -3x1 minus x2 plus x4 is equal to 0, याच्यावरनं मी कसं लिहिलं इक्वेशन, x4 is equal to हा -3x1 त्या साईडला घेतला, इट विल बी 3x1 मायनस x2 परत त्या साईडला घेतला म्हणजे राईट हँड साईडला घेतलं तर प्लस x2. आता तुम्ही हे कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही चेक करू शकताय. म्हणजे आपला x4 काय आहे, x4 is equal to 3 into x1 plus x2 येते का हे चेक करू शकताय. इथं आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाहीये, फक्त आपण चेक करू शकतोय. हे समजलं प्रत्येकानं आता? Yes, ma'am. इज देयर एनी डाऊट? नो मॅडम. डाऊट आहे अजून कुणाला? नाही ना? नाही. No, ma'am. ओके. Write down next example. Examine the vectors x1 is equal to 1 1 minus 1 1, x2 is equal to 3 1 0 1, next x3 is equal to 1 minus 1 2 minus 1. Okay, linearly independent or dependent, linearly independent or dependent. If so,
if so, express x3 as linear combination of x3 as linear combination of x2 लिनियर कॉम्बिनेशन ऑफ x2. आता या ठिकाणी काय विचारलंय बघा, x3 आणि x2 मध्ये काहीतरी रिलेशन आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा x1 x2 x3 तीन व्हेक्टर्स दिलेत, म्हणजे मॅट्रिक्स इक्वेशन कसं असणार आहे आपल्या इथं? हाऊ टू राईट दॅट इक्वेशन? K1 X1, K2 Yes. X2, So K3. here we are taking that solution. First write that solution. Consider equation that is K1 X1 plus K2 X2 plus K3 X3 is equal to 0. Okay. मग आता याच्यानंतर काय करतोय आपण? K is equals to 0. एक equal to 0 Yes, form मध्ये. we are writing that equation in terms of a k is equal to 0. Okay. लिहा तिथं ते इक्वेशन. बरोबर. इकडे सॉल्व करा चला. plus R3. काय कोणते पण ट्रान्सफॉर्मेशन घ्या, नो प्रॉब्लेम. ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कोणते यूज करू शकता. यू कॅन कन्सिडर एनी ट्रान्सफॉर्मेशन्स. सपोज मीटिंग संपली तर लगेचच रिजॉईन व्हा. रँक इज 2 मॅम. वॉट एव्हर सॉल्व करून बघा, आपण परत सॉल्व करू तिथं. रँक 2 येते, नंबर ऑफ अननोन्स 3 येते.